भेट घेतली, साहेबांची वाढदिवस आहे, शुभेच्छा दिल्या साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातनं आणि देशातल्या अन्य राज्यातून अनेक नेते कार्यकर्ते आज या ठिकाणी भेटायला आले. आम्ही देखील त्यांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज अजितदादा आले होते कुटुंबियांसोबत शुभेच्छा द्यायला. मी नव्हतो त्यावेळी, त्यामुळे मला माहीत नाही की कधी आले आणि काय. आज खासदारांची एक मोठी बैठक झाली, सगळ्या खासदारांची. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील साहेब आले होते शुभेच्छा द्यायला. मला माहीत नाही, मला कळलं ते येऊन गेलेचं कळलं, पण मी त्यावेळी नव्हतो, मी उशीर आलो. आज तुम्ही सगळ्या खासदारांची भेट होती की तुम्हाला वाटतं की राजकीय काही भेट असेल? वाढदिवस आहे, कौटुंबिकच असणार. आज तुम्ही सगळ्या खासदारांची बैठक घेतली. 4 आणि 5 तारखेला तुमची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये होती, त्याबद्दल सांगा. नाही, महाराष्ट्रातल्या विद्यार्थी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक, महिला यांना वेगळ्या राज्यस्तराच्या ज्या कार्यकारिणी आहेत त्यांना भेटणं आणि 5 तारखेला महाराष्ट्र राज्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी, महाराष्ट्राची प्रदेशची आणि जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना निमंत्रित करून आम्ही सगळ्यांचं ऐकून घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांची ही तयारी म्हणायची राष्ट्रवादी काँग्रेसकडून. त्या चर्चेतनं कदाचित त्याच विषयाला प्राधान्य मिळू शकतं, पण कार्यकर्ते काय भूमिका मांडतात त्यावरती अवलंबून. तुम्ही एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात. एक देश एक निवडणूक कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिलेली आहे, तुमची प्रतिक्रिया त्यावर? एक देश एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत. महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की आम्हाला 7 टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे, पण 7 टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतल्या. महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या. त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा ही पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे. त्यासाठी जे निर्णय घेणारे आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे. निकाल लागून इतके दिवस झाले आहेत, अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री 2 दिवस दिल्लीत येऊन गेले. बिन खात्याचे मंत्री म्हणून 2 उपमुख्यमंत्र्यांकडे अजूनही खाती नाही आहेत. अधिवेशन सुरू होतं. दिल्लीत भेटीगाठी सुरू आहेत. ते त्यांना मेजॉरिटी मिळालेली आहे. त्यांच्यात खाते वाटप आणि जागा वाटप, म्हणजे कुणाला किती मंत्री द्यायचे याचे निर्णय घ्यायला वेळ लागतोय त्यांना. इतका वेळ लागण्याची आवश्यकता नाही, कारण निकाल लागून बरेच दिवस झाले. अजूनही वेळ लागतोय. लवकर निर्णय घेऊन त्यांनी राज्य करायला सुरुवात केली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन 16 तारखेला बोलवलेलं आहे. किमान त्या मंत्र्यांना 2 दिवस आधी तरी विषय कळला पाहिजे अशी अपेक्षा आहे.